नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवतोय कैरीचं थंडगार असं पन्ह। त्यासाठी मी चूल पेटवली आणि चुलीवर आज करते। टोप ठेवलाय, टोपामध्ये मी कैरा घालणार आहे। त्यासाठी आधी पाणी घालते। मी जरा जास्त क्वांटिटीमध्ये करते, तुम्ही थोडा क्वांटिटीमध्ये करत असाल तरी सुद्धा सेम प्रोसेसच फॉलो करा। पाणी गरम करत ठेवायचं। पाणी गरम झालं की त्याच्यामध्ये मी ह्या सगळ्या कैऱ्या घालणार आहे। तुम्ही जर कमी प्रमाणात करताय तर तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा शिजवून घेऊ शकता, पण कुकरमध्ये नसेल करायचं तर भांड्यामध्ये सुद्धा एका पाणी म्हणजे जसं मी करते टोपामध्ये तसं तुम्ही कुठल्याही पातेल्यात सुद्धा हे करून घेऊ शकता। फक्त कैऱ्या ज्या आहेत ना त्या नरम होईपर्यंत म्हणजे आतला गर जो आहे तो शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत। कैरी शिजली की ना ती फुटते आणि त्यातला जो पल्प आहे तो बाहेर पडायला सुद्धा सुरुवात होते। तर तुम्ही पाहू शकता आंब्यांचा कलर सुद्धा बदललाय आणि चीर पडलेला आहे आंब्याला आणि त्यातला सगळा गर जो आहे तो सुद्धा एकदम सॉफ्ट झालेला आहे। तर आता गरम पाण्यातून मी इथे सगळ्या जे कैऱ्या आहेत त्या काढून घेते। आता ह्या इतक्या कैऱ्यांचा मी बनवते कारण ह्या ज्या कैऱ्या आहेत त्या आमच्याकडे जरा वादळी वारा आला होता त्याच्यामुळे सगळे आंबे पडले होते, म्हणून मी एकदाच आता ह्या सगळ्या कैऱ्यांचा पन्ह बनवून ठेवायचा विचार केला, म्हणून या सगळ्या कैऱ्या मी शिजवून घेतल्यात। आता ह्याचा पल्प काढायचा, साली काढून घ्यायच्या। सालींवरती गर असेल तर तोही काढून घ्यायचा आणि मग कोळेवरचा जो गर आहे तो सुद्धा मी असा चमच्याच्या मदतीने काढून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता सगळ्या आंब्यांचा जो पल्प आहे तो मी काढून घेतलाय। आता मी चाळणीवरती हा असा छान करून घेते, म्हणजे ना वरती जर चोथा असेल तो वर राहील आणि पल्प जो आहे तो आपल्याला खाली मिळेल। तुम्हाला असं नसेल करायचं तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही हे फिरवून घेऊ शकता। आता मी जास्त प्रमाणात करते म्हणून ह्यात साखर आधीच नाही घालणार आहे। तुम्ही जर थोड्या प्रमाणात करत असाल तर साखर घालायची किंवा गूळ घाला आणि मिक्सरमध्ये हा पल्प तुम्ही डायरेक्ट फिरवून सुद्धा घेऊ शकता। मी असा चाळणीवरती काढून एका जारमध्ये सगळा पल्प भरून घेतलाय। आता आम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे आणि जेव्हा लागेल तेव्हा थंडगार पाणी घ्यायचं, त्यात साखर घालायची आणि 2-3 चमचे हा पल्प घालायचा आणि साखर विरघळेपर्यंत मस्त हे मिक्स करून घ्यायचं। आणि इथे आपलं तयार झालेलं आहे थंडगार असं कैरीचं पन्ह। तुम्ही हा पन्ह्यासाठी लागणारा जो पल्प आहे तो असा बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। जेव्हा वाटेल तेव्हा हा पल्प घ्यायचा, थंडगार पाणी घ्यायचं, मस्त मिक्स करायचं आणि हा थंडगार सरबत एकदम रिफ्रेश करणारा सरबत कधीही वाटेल तेव्हा तुम्ही ह्या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून पहा। मस्त असं हे थंडगार कैरीचं पन्ह बनवून तयार होतं। बाहेरचे केमिकल्स असलेले ड्रिंक पिण्यापेक्षा तुम्ही हे घरीच करून ठेवा आणि जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे पिऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। निरोगी खा, निरोगी राहा।